नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 1 जून 2026 या तारखेचा। तर ह्या वेळेला वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अनेक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपले हवामान अंदाज सविस्तरपणे। 1 जून 2026 दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र हवामान अपडेट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 जून रोजी दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळू शकतो। राज्यातील अनेक भागामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता हवामान परिस्थितीनुसार निर्माण झाली आहे। सध्या अरबी समुद्रातून येणारे दमट आणि दक्षिण पश्चिम वारे अधिक सक्रिय झाले असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात ढगांची निर्मिती वेगाने होत आहे। दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही दमट वाऱ्याचा प्रवाह कायम असल्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढली। याचा परिणाम म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता। काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आपत्कालीन पण तीव्र स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता। वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो, तर काही भागात अधिक वेगवान झोत देखील पाहायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मुख्यत्वे करून मान्सून पूर्व पाऊस आहे। मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे पुढील काही दिवसात पावसाचा व्याप वाढण्याचे संकेत देखील मिळत आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील अचानक बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। या सर्व माहितीवरून बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून महाराष्ट्राकडे मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत या पावसाची स्थिती जोरदार वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाजा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची स्थिती ही केरळच्या भागामध्ये दक्षिणेकडे किनारपट्टीकडे जोरदार वारा आणि पावसाचा अंदाजा मध्यम स्वरूपात राहील, विजांचा कडकडाट देखील राहील। कर्नाटक आणि गोवा राज्यातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ स्थिती राहील। दुपारनंतर पावसाचा अंदाज फारसा नाही। भारताच्या पूर्वेकडे भुवनेश्वर, विशाखापट्टणम तसेच राऊरकेला, कोलकाता हलका मध्यम पाऊस आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे। तसेच दुपारनंतर महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना मध्यम हलक्या स्वरूपात आणि वादळी वारे देखील राहील। पणजी, मपासा, पारसेम, औरसविंगळा, महापणकुडल इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे तसेच कानाकोंबी लगतचा परिसर बघितला असता गवाली, गोंजी, कानापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मापण, कुडल, मालवण, वायगणी, पैपकासल मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला, कडेगाव, पटेगाव, गारगोटी, कापसी, राधानगरी, मोरगोड, निपाणी इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। तसे कणकवली, पोंडा, कुणकेश्वर, विजयदुर्ग, खारेपटण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपट्टण, लांजा, बेलकर, सकरपा, पूर्णागड, रत्नागिरी, निर्मा, मुलगुण इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकरूड, ज्योतिबील, किनी, कोडाली, कोल्हापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे।
तसेच पावसाची स्थिती ही सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरवाडे कोरेगाव सातारा रहमतपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। रेडवी गुहागर मार्ग तांबे लोटे चिपळूण सागदेव दापोली जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच महाबळेश्वर घोगरे वाई महाड वर्धन गोरेगाव हलका मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर असणार आहे। पुणे जिल्ह्याचा परिसर पश्चिमी परिसर व्याले सोनापूर हलक्या स्वरूपात राहील। टाला इंदापूर रोहाणा गोठाणा आंबेगळवन इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग खोपोली शिरवळ कामशेतलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। मुंबई उरणला ढगाळ वातावरण राहील। उरण नवी मुंबई कर्जत कुसर तसेच मुरबाड शिवालीबाई शाकरे कल्याणमली ठाणे खडवाली शहापूर क्षेनवा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे पावसाची स्थिती वाडा इगतपुरी खोडाला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे वातावरण कोरडे राहील आणि ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातही ढगाळ वातावरण दुपारनंतर पावसासाठी तयार होईल। तसेच सांगली कोल्हापूरचा काही परिसर सोलापूर इकडे ढगाळ स्थिती राहील आणि मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव नांदेड वगैरे हिंगोली परभणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला इकडे ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। मात्र दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। तर जोरदार पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणामध्ये बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणात पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानकोंबी धामणे आणि तसेच बेळगाव वाची हा सायंकाळनंतर पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। दक्षिण कोकणामध्ये कडेगाव पटेगाव गारगोटी तसेच निपाणी कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर इस्पुर्ली कोल्हापूर चितबिल किनकोडाली या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। जोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीकडे मालवण वाईगणी कोणकेश्वर हलक्या स्वरूपात राहील। कासल आणि कणकवली पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजापूर रेपटण लांजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे पावसाची स्थिती बेलकर सक्करप्पा आणि संगमेश्वर माखनजन कोयना पटण अरळ अरवाडे हलका पाऊस राहील। लोटे चिपळूण सागदेव वसटपोट महाबळेश्वर आणि मंदनगर माडवर्धन गोरेगावला हलका पाऊस राहील। जिटे लवासा पुणे जिल्ह्याचा परिसर पुणे लोणी कालभर वाघोली तसेच लगतचा परिसर राहू कडेगाव दोन नार्वे बोरी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे शिरवळ खोपोली कामशेतलाई हलक्या स्वरूपात राहील। पनवेल नरेल पेठ आंबेगाव निंजाले शहापूर आणि इगतपुरी मुनगाववाडीवारी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। नाशिक जिल्ह्यातही सायंकाळच्या दरम्यान वादळी पावसाची स्थिती ही नाशिक ओझर आणि तसेच निमगाव शिन्नर मंजूर वावी जवळके नांदूर शिंगोटे संगमनेर अश्वी वरवंडी घारगाव मांडवे या बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाजा जोरदार बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही आणि टाकळी रोकेश्वर आणि आसपासचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बीड लातूर आणि सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा अकोला अमरावती आणि चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातही ठिकठिकाणी वातावरण पावसासाठी तयार होईल आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती ही उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार स्वरूपात असणार आहे। उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील। धुळे आणि अंबळनेर परोळा बडगाव पाचोरा जामनेर आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर चाळीसगाव अनवा अजंठा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रावेर नावी आसपासचा परिसर चोपडा औवाड आडगाव हिरापुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर पहाटेच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा मराठवाडा आणि नांदेड भागाला आसपासच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहेत। नांदेड भागाला बसमत पूर्ण परभणी जिल्ह्याचा काही परिसर इकडे जोरदार वादळी पावसाचा अंदाजा
मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, करिकम, वडवणी, तळेगाव, सिरसोल, सोनपेठ इकडे वादळी पावसाचा जोर जबरदस्त राहील। तसे गेवराई, मंगळूर, रामशेखर छोटा, तानवाडी, पानवाडी, जालना जिल्ह्याचा परिसर, परतूर, मठ्ठा इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील। तसेच बालम, टाकली, उमापूर, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, बक्तापूर, देगावणे, धाकेपाल, श्री आणि तसेच चाळीसगाव, एलगुपा, कन्नड, हतनूर, पिशोर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। चाळीसगाव, मेहुंबे, बडगाव, पाचोरा वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज राहील। जामनेर, भोवळई जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, रावेर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। काडोरे, चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा, धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर, कापडणे, नांदराणे, गुढी, सलेज, सत्रेसेन, बालवाडी इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ स्थिती पाहायला मिळणार आहे। तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त अहिल्यानगरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती अहिल्यानगर, धनगरवाडी, गुडगाव, भालवानी, पारनेसुपे जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरोळ, घोडेगाव, महाका आणि तसेच बनास, नेवासा, श्रीरामपूर तालुका, शेडीपल्ली, तांबा, कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये गंगापूर, लिंबे, जळगाव, धाकेपाल, पैठण आणि अमरापूर, अंसापूर, भालम, टाकली लगतचा परिसर बघितला असता करकम, बीड या जिल्ह्यातही मुसळधार वादळी पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये लातूर, बीड, धाराशिव इकडे हलका मध्यम पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। उत्तर भागात राहील सोलापूर, कुरुळ, बिलाटी तसेच वडोला, तांदवाडी, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, अरणगाव, वांगी, केरण, खोंडे, सेल्सेस, बिगवण, केटूर, बेगवण रोड, कर्जत, कुलधरण इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।